Okay. Sit straight, focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. Today आपण आज 7वा अध्याय सुरू करू. अध्याय 7वा विज्ञान योग. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. विज्ञान योग. श्री गणेशाय नमः. तर मागच्या चॅप्टर मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की अर्जुनाला काही प्रश्न आहेत मनात आणि तेच आता कृष्ण एक्सप्लेन करणार आहेत. काय बोलतात बघूया. आज खूप झोपलोय मी मस्त एकदम. ओके. ऐका मग तो श्री अनंतू पार्थाथे असे म्हणतू पैगा तू योगयुक्तू जालासी आता मज समग्रा ते जाणसी ऐसे आपुलिया तळहाताची रत्ने जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीसी. आहा. एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे परिपय आधी जाणावे तेची लागे. मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे
जैसी तरी नाव न ढळे, टेकली साती. परत एकदा वाचतो, खूप महत्वाचं आहे. लिसन केअरफुली. ऐका मग तो श्री अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालासी आता. मग समग्र ते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीसी. एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे. तरी पै आधी जाणावे तैची लागे, मग ज्ञानाची वेळे. आहा, झाकती जाणीवेचे डोळे, जैसे तीरी नावन ढळे, टेकली साती. ऐका मग आता काय श्री अनंतू बोलला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पार्था ते असे म्हणतू, असं अर्जुनाला काय सांगतायत अनंत श्रीरंग कृष्ण. पैका तू योगयुक्तू झालासी आता. अर्जुना, तू योगयुक्त झालायस आता. योगयुक्त काय म्हणजे यू हॅव अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स, राईट. मगाशी ते बोलले. मज समग्रा ते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीसी. तळहातात जसा रत्न ठेवला तर किती क्लिअरली दिसेल, तसं मी तुला ज्ञान सांगतो विज्ञानाचं. एथ विज्ञानाचे काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे. आता तू म्हणशील की आता मी विज्ञान, आता मला ज्ञानाविषयीच कळलं. ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान, राईट. नॉलेज अबाउट युअर सेल्फ इज ज्ञान. मग तू म्हणशील, अर्जुन म्हणेल, कृष्ण म्हणतो, तू म्हणशील मग आता मला विज्ञान काय कशाला अजून जाणून घ्यायचं, तर हे विज्ञान काय आहे? ज्ञान आणि विज्ञान ऍक्च्युली ह्याच्यात काय डिफरन्स आहे? तर विज्ञान इज ऑफ धिस थिंग दॅट यू आर एबल टू सी. तर विज्ञान म्हणजे जे हे आता जग आहे, त्रिभुवन आहे, ह्याचं ज्ञान म्हणजे विज्ञान इथे ऍक्च्युली असं रेफर केलं ह्या डेफिनेशन मध्ये. तर कृष्ण म्हणतात की अर्जुना, तू म्हणशील आता मला तू ज्ञानाविषयी बोललास कृष्णा, मग आता हे विज्ञानाविषयी मला कशाला अजून सांगतोय? तेव्हा ते म्हणतात, अरे जर हे विज्ञान क्लिअर असेल ना तुला, तर ज्ञान होतं ना तुला, तेव्हा तुला कन्फ्युजन नाही होणार. यू विल बी फर्म इन द ज्ञान. कारण कसं आहे, कृष्णाने आधीही सांगितलं की हे ज्ञान होतं तेव्हा तुमचे शब्दांच्या पलीकडे काय होतं माहितीये, जेव्हा हे ज्ञान होतं तेव्हा आपली बुद्धी तिथे विरघळते. पण जेव्हा ते अनुभव आहे जो मिळतो अद्वैताचा, इट इज रिअली डिफिकल्ट टू एक्सप्रेस एक्सपिरियन्स ऑफ दॅट विच इज वन. पण जेव्हा तो अद्वैताची जाण होते, जाणीव होते, तेव्हा बुद्धी वेगवेगळे प्रश्न करू शकते. किंवा क्लॅरिटी नसेल तर ती त्यात फर्म होणार नाही. तर हे ज्ञान झालं की मग ती फर्म होते. विज्ञानाचं पण जर कळलं तुम्हाला हा ऍस्पेक्ट, तर क्लॅरिटी फर्म होते. कारण बऱ्याच जणांना कदाचित त्या ज्ञानाची ग्लिम्स थोडीशी मिळू शकत असेल, मिळालीही असेल, पण त्यांना ओ हा मीच आहे हे कदाचित ते पास होतील, कारण त्यांच्या इमॅजिनेशन मध्ये असं आहे, तसं आहे, असं असणार.
फॉर एक्झाम्पल, आपल्याला कोणी ऍक्टर माहिती नाहीये, हुएव्हर, ए ऍक्टर खूप फेमस आहे, खूप फेमस आहे, आणि तो आपल्या फ्लाईटमध्ये असेल आणि आपल्याला माहित नाही, तो बाजूलाही बसला असेल, आपल्याला माहित नाही. पण आपल्याला जर माहिती असेल की तो ऍक्टर आहे, तर आपण ओ तो आहे का, असं होतं. तसंच आपल्याविषयी जेव्हा आपण ज्ञानाविषयी जेव्हा आपण हे असे वाचतो, तेव्हा आपल्याला ते जेव्हा ज्ञान होण्याची वेळ येईल, तेव्हा आपल्याला ते ओ हे तेच आहे ह्याची खात्री पटते. म्हणून हे एवढं सगळं. तर आता हे विज्ञानाचं काय? विज्ञान म्हणजे काय? हे आता सांगतात. तैसे जाणीव जेथ नरिघे, विचार मागुता पावली निघे, तर्कू आयणी नेघे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान. काय क्लॅरिटी आहे. तैसे जाणीव जेथ नरिघे, जाणीव होण्यासाठी, जाणीव म्हणजे तिथे नॉलेज ऑफ द्वैत, जेथ तिथे तिथे द्वैताची भावना नसते, ते विचार मागुता पावली निघे, विचार बुद्धी तिकडे नाही जाऊ शकत. तर्को आयणी नेघे अंगी जयाच्या, तिकडे लॉजिक नसतं. अर्जुना तया नाव ज्ञान, त्याचं नाव ज्ञान आहे. जिथे यू कॅनॉट perceive it. There is no sense of duality. Logic doesn't work there. And there is no, your intellect cannot reach that. That is the name of jnana. That is what is called jnana, Arjuna, he says. येर प्रपंचू हे विज्ञान, and हे प्रपंच जे आहे, प्रपंच हे जे पंचमहाभूतांचं जे आपल्याला दिसतंय, आपल्या भोवती जग आहे, त्याचं ज्ञान म्हणजे विज्ञान. ओके. तेथ सत्यबुद्धी हे ते अज्ञान, हे ही जाण. आणि ह्या प्रपंचाचं ज्ञान जे आहे, त्याच्यात जर तू सत्यबुद्धी टाकली, मीन्स यू कन्सिडर दिस एज रियालिटी, मग ते अज्ञान आहे. सो वी हॅव टू अंडरस्टँड दिस, बट अंडरस्टँड दिस नॉलेज इज अज्ञान. डोंट गिव्ह इट रियालिटी. इट्स अ डिफरन्स. अंडरस्टँडिंग दिस प्रपंच is vijnana, but giving it reality is ajnana. Okay? सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाणं. काय क्लॅरिटी आहे. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होनी जाईजे. आणि जेव्हा अज्ञान जातं, तेव्हा हे जे विज्ञान आहे ते करपून जातं, आणि ज्ञानाचं स्वरूप ज्ञान आहे तेच राहतं. So now we are going to study Vijnan, but you have to understand that is not the reality. And when the jnana happens, this विशेष ज्ञान जे आहे, विज्ञान जे आहे, ते करपून जातं. He's making it very clear. Listen carefully. परत वाचा, नंतर परत अभ्यास करायचा आपल्याला. पण you have to understand that distinction is giving. जेणे संगतयाचे बोलणे खुंटे, एकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे, उरोनिधी ऐसे वर्मजे गूढ, देखिजेल वाक्यारूढ, जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे. आता अगेन, हे जे गूढ आहे ज्ञानाचं, ते शब्दांच्या पलीकडले आहे. सिमिलर वेज ही इज एक्सप्रेसिंग. पण हे विज्ञान आहे ते शब्दांच्या पलीकडले नाही आहे. ही इज गोइंग टू एक्सप्रेस दॅट. पण हे विज्ञानाला रियालिटी नाही द्यायची. आणि जेव्हा अज्ञान निघून जातं, तेव्हा हे विज्ञान करपून जातं. ओके.
पैगा मनुष्याची या सहस्रंशा, माझी विपाईले याची येत धिंवसा, तैसे या धिंवेस करा बहुवसा, माझी विरळा जाणे. जैसा भरले या त्रिभुवना, आतू एक एकू चांगू अर्जुना. अर्जुना निवडूनी कीजे सेना लक्षवरी, की तयाही पाठी, जे वेळी लोहमाचा ते घाटी, ते वेळी विजयश्री येच्या पाटी एकुची बैसे. ते म्हणतात पैगा मनुष्यांच्या सहस्रांशा. विवेक चूडामणी जे शंकराचार्यांनी दिलंय 500 आय थिंक 540 का 580 श्लोकांचा तो ग्रंथ आहे. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल ग्रंथ विवेक चूडामणी. त्याच्यामध्ये ना अधिकारी किंवा मनुष्य जो ह्या मार्गावर जाऊ शकतो त्याची लक्षणं दिलेत. त्याच प्रकारे हे लिहिलंय. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सहस्रांश मनुष्य आहेत, हजारो आहेत मनुष्य, पण त्यातला एखादाच ह्या मार्गावर ऍक्च्युली पोचतो. ओके, बरेचसे जण असतात जे ट्राय करतात, हा मी करतो पण एकच पोचतो. तसं ही इज गिव्हिंग एक्झाम्पल टू अर्जुना, कारण अर्जुनाला तर लढाई क्षत्रिय धर्म आहे ना, तर की तू सैन्य जेव्हा तू गोळा करतो तेव्हा बरेचसे म्हणतात त्या रेडी, बरेचसे ट्रेनिंग घेतात, बरेचसं काय काय करतात, पण शेवटी विक्टोरियस खूपच फ्यू होतात. तसं खूपच फ्यू जेव्हा वेळ येतो तेव्हा ते बरोबर लढतात. हा तर अनुभव आहे ना तुझा अर्जुन, असं सांगतात. तर ते ही सेम तैसे अस्थेयाच्या महापुरी, आस्थेच्या महापुरी, रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीची पैलतिरी, विपाईला निगे. म्हणून ह्या आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, म्हणजे खूप जण ट्राय करतात हा महापूर ओलांडण्यासाठी, पण प्राप्तीच्या पहिली तिरी, पण शोरला प्राप्तीच्या खूपच कमी पोचतात. म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी गाहे, परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. म्हणून ज्याला हे मिळतं तो सामान्य नाहीये. हे जे वडीलधारे आपल्याला सांगतात ते खरंय. आता मी तुला सांगतो हा प्रस्तुत विषय विज्ञानाचा. सो इज नॉट, ही सेइंग, लास्ट टाइम तुम्ही बघितलं की ते म्हणत होते की हा योग जो आहे तो काय सिंपल आहे, तू करू शकतोस. ही वॉज गिव्हिंग हिम प्रोत्साहन देत होते. नाहीतर भीती वाटून माणूस जाऊ दे नको खूपच कठीण आहे म्हणून प्रोत्साहन देत होते. पण माणूस कधी कधी हा हे तर सोपं आहे, कृष्ण म्हणाला सोपं आहे, ठीक आहे मग करू शकतो. नो 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 नो, इट्स नॉट दॅट इझी. बॅलन्स करतात असा पाहिजे टीचर जो बॅलन्स करतो. हे सेम नाही इतकं सोपं नाही आहे. खूप प्रयास केल्याने एखाद्याला प्राप्त होतं. You have to understand it's not impossible, it's doable, but it's not easy in that sense. तरी अवधारी गा धनंजया, ऐक रे धनंजया, हे महादिक माझी माया. आता विज्ञानाचं डिस्क्रिप्शन होतं, केअरफुली ऐका, जरा टेक्निकल आहे, ऐकून घ्या. हे महादिक माझी माया, जैसे प्रतिबिंबे छाया निजांगाची. ऐक रे धनंजया, अवधार, केअरफुली ऐक. ही महत्तत्व आणि जी बाकीचे आहेत, महत्तत्व आणि जी बाकीचे आहेत, सांगतो काय ते. ही माझी माया आहे. जसं काय माझं प्रतिबिंब आहे, ते माझंच प्रतिबिंब आहे. इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ मी. ही जी शक्ती आहे, हे जे महत्तत्व आहे, ही माझीच आहे माया, पण ही नथिंग बट माय प्रतिबिंब. आणि येते प्रकृती म्हणजे
जे अष्टदा भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे ये स्तव. ह्याचं नाव आहे प्रकृती. या मायेचं नाव आहे प्रकृती. आणि आठ प्रकार आहेत त्याच्यात. आणि ह्यात 8 प्रकारांनी त्रिभुवनला जन्म झालाय. हे अष्टदा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धारिसी जरी मानिसी ते तरी ते गिगा आता परीयेसी विवंचना. आता मी बोललो 8 टाइप्स आहेत, लगेच तुझ्या मनात आलं असेल काय आहे ते 8 टाइप्स. थांब मी सांगतो. आपते जगगन मही मारुत मन बुद्धी अहंकार भिन्न 8 भाग. हे 8 आहेत. प्रकृती महत्त्वातून निघतात ते. आप पाणी, दिस इज नॉट इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इन दॅट सेन्स, बट आप पाणी, तेज अग्नी, गगन आकाश, मही आपलं धरती, मारुत पवन एअर वारा, मन, ही 5 महाभूत बाहेरची झाली म्हणजे दी एक्सटर्नल भौतिक तुम्हाला जे दिसतात ते 5 महाभूत. त्याच्यानंतर मन, बुद्धी आणि अहंकार. हे जे सगळं प्रकृती आहे, इट्स ओनली मेड अप ऑफ दिस 8. 8 भाग. या 8ची जे साम्यावस्था हे माझी परम प्रकृती पार्था तिये नाम व्यवस्था जीवो ऐसी. कसं आहे ना, साम्य अवस्थेत जेव्हा असतात ना, ते डीप नाही जाऊ शकत, आपलं पारायण आहे ऍक्च्युली, प्रवचन नाही. जे 8ची सम्य अवस्था जेव्हा ते बॅलन्स मध्ये येतात तेव्हा ती परम प्रकृती असते. परम प्रकृती, दी ओरिजिनल, द हायेस्ट फॉर्म. तिये नाम व्यवस्था जीवो ऐसी. आणि जीव आहे ना, त्याच्यात ना तो निर्माण तो परम अवस्था म्हणजेच ऍक्च्युली पराअवस्था प्रकृतीची म्हणजेच अल्टिमेट रियालिटी इन अदर वर्ड्स. त्याला जीव म्हणतात. जे जडा ते जीववी, इनॅनिमेट असतं, ज्याच्यात जीव नसतो, त्याच जेव्हा ही परम प्रकृती त्याच्या सान्निध्यात येते तेव्हा त्याला जीव देते. चेतना ते चेतवी, कॉन्शियसनेस ह्याच्यामुळे येतो. मना करवी मानवी शोके मोह, आणि मनामध्ये जो शोक आणि मोह होतो तो पण ह्याच्यामुळेच. पै बुद्धीच्या अंगी जाणणे तेजीची जवळी करणे हे बुद्धीचं पण जाणणं नाही जाणणं ह्या परम प्रकृतीच्या सान्निध्यामुळे होतं. जिया अहंकाराचे विंदणे जगची धरीजे, आणि अहंकार मी आहे हे पण जे जाण आहे ती ह्याच्यामुळेच होते. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूळाची या अंगी अंगाधडे ते भूतसृष्टीची पडे टांक साळ. आणि ही जी सूक्ष्म प्रकृती आहे आता जे सांगितलं त्यानेच स्थूल प्रकृती आहे, तीच मॅनिफेस्ट होते. दिस सटल ओनली मॅनिफेस्ट, आणि मग आपल्याला सगळं हे दिसतं. ती भूतसृष्टी ह्याच्यामुळे होते. आता ते कशी, त्याची मी टाइप्स सांगतो तुम्हाला. चतुर्विध ठसा उमटे लागे आपैसा. चतुर्विध ठसा 4 टाइप्स आहे. स्वेदज, अंडज, जराज आणि द्विज नाही, उद्बीज, असे 4 टाइप्स आहेत. सॉरी, स्वेदज म्हणजे आता म्हणजे वेगवेगळे प्राणी, गोइंग टू गो इनटू डिटेल्स. वेगवेगळे जे जीव जन्मतात हे 4 टाइप्स सांगितले. स्वेदज म्हणजे काही ह्युमिडिटीमुळे ते जन्मतात. अंडज जे अंड्यातना जन्मतात. आणि नंतर उद्बीज म्हणजे दे हॅव अ डिफरंट मॅमल्स, आणि जे अंड्यातना येतात तसे जे आहेत, इट्स अ डिफरंट टाइप. आणि जराज म्हणजे जे आपल्यासारखे योनीतना येतात ते. तो असे 4 टाइप्स ऑफ जीव येतात, वेगवेगळे कॅटेगरीज असं सांगितलंय. उमटे लागे आपैसा
मोला तरी सरिसा परिथरची आनन आनान होती 84 लक्ष थरा. म्हणजे हे वेगवेगळे टाइप्स आहेत ज्याच्यातनं जन्म घेतात हे जीव. आणि जर असं बघायला गेलं तर ते 84 लाख 84 लक्ष आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे जीव. हेरामिती नेणिजे भांडारा. इट कॅन बी अनलिमिटेड ऑल्सो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भरे आदिशून्याचा गाभारा नाणे यांसी. खरंच कठीण आहे. आपण हे मोजू नाही शकत, इतके वेगवेगळे प्रकार आहेत जीवांचे. ऐसे एक तुके पांच भौतिक पडती बहुवस टाक. मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीच्या धरी. जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी. माझी कर्माची व्यवहारी प्रवर्तू दावी. आता हे पंचमहाभूतांनी हे झालेले आहेत आणि मग ते वेगवेगळ्या प्रमाणे त्यांचा विस्तार होतो. म्हणजे एकदा ते बाहेर आले की ते विस्तार करत जातात. इट गेट्स मल्टिप्लाइड अँड मल्टिप्लाइड अँड मल्टिप्लाइड. आणि कर्म व्यवहार आणि त्यांची सगळी प्रवृत्ती ह्या प्रकृतीमुळे होत असते. कीप्स ऑन गोइंग. दॅट इज नॅचरल फॉर देम. हे रूपक परियसो सांगो उघड जैसे परियेसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. ठीक आहे. आता हे जे रूपक मी सांगितलं, दिस इज अलंकार इन दी फील्ड ऑफ लिटरेचर. ठीक आहे, असू दे. पण मी तुला सांगतोय की हे इतका विस्तार होतो त्याचा की हे जे नाम आणि रूप आहे, जे भिन्न भिन्न तुम्हाला नाम आणि रूप दिसतात, हे सगळं या प्रकृतीमुळे. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही. म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. आताच सांगितलं होतं ह्या महत प्रकृतीवरून काय निघालं. ही महत्त्व माझी माया आहे सांगितलं, राईट. आणि त्याच्यात नाही अष्टधा आहे ना. आप तेज मारुत गगन नंतर मही म्हणजे धरती आणि मन बुद्धी अहंकार. बरोबर आहे ना. असे अष्टधा निघालेत. आणि मन त्यांचा मध्ये सेट केले 4 प्रकारचे वेगवेगळे जीव येतात बाहेर आणि मग ते विस्तार होतात आणि मग ते कर्म करतात. हे सगळं सांगितलं आपण देणगे. खूप आहे नाम आणि रूप त्यांच्यामुळेच आहे. पण आणि प्रकृती तव माझ्या ठाई, माझीच माया आहे सांगितलं ना. माझ्या ठाई म्हणजे कोण. ज्ञानस्वरूप आत्मस्वरूप जो श्रीकृष्ण आहे, जे आपलं पण आत्मतत्व आहे ते, त्याच्या ठाई आहे ही प्रकृती. म्हणून द युनिवर्स इज विदिन यू इन दॅट सेन्स अँड इट कम्स फ्रॉम यू. आणि बिंबे येथे आन नाही. इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ मी. म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. आदी बॉर्न, मध्य द मिडल आणि अवसान द डिसोल्यूशन. जगासिमी पाही जगासिमी. It's within me only. So the origin, the middle and the end. Beautiful. It is a टॉपिक आपल्याला हे अभ्यास करायला लागेल. आपण आपल्याला थोडस कानावर तरी येते ना. हे रोहिणीचे जळ तया ते पाहता येई जे मूळ. तै रश्मी नव्हती केवळ होय तो भानू. हे रोहिणीचे जळ, जे मिराज असतं, जे आपल्याला रस्त्यावर दिसतं वाळवंटात, तयाचे पाहता येई जे मूळ. जर आपण त्याचं ओरिजिन बघितलं, तै रश्मी नव्हती केवळ. ते नुसतं सूर्यकिरणांमुळे नव्हतं ते दिसत. होय तो भानू. भानू वॉज द मेन रिझन बिकॉज ऑफ विच, दो इट हॅपन बिकॉज ऑफ द सनलाइट, sun rays, but the rays are not necessarily the reason. The reason is sun. तसं तयाची परी किरीटी या प्रकृती जालिया सृष्टी. जे उपहंहारणी की जे लठी तै मीचे आहे.
म्हणून ही जी प्रकृती आहे, ती जर तुम्ही उपसम मारली, तर तुम्हाला कळेल ते मीच आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हे माझीच माझी असे. मिया विश्वधारी जे, जैसे सूत्रे मणी. हे जसं दिसत नाहीये, पण खरं ॲक्चुअली काय आहे, हे हे विश्व मीच आहे त्या विश्वामध्ये. मीच धरलंय ते. जसं सूत्रामध्ये मणी ओवतात ना तसं. आणि देन ही गिव्स ब्युटिफुल एक्झाम्पल. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सबाह्य अंतरी. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाच्या सुती वोविले, तैसे म्या जगत धरिले बाह्य अभ्यंतरी. सोन्याचा मणी, सोन्याचा धागा आणि मीच त्यात ओवलंय, म्हणजे सगळंच सोनं आहे. तसं हे जग बाहेर आणि आत मीच. हाऊ अमेझिंग. म्हणोनी उदकी रसू, का पवना जो स्पर्शू, शशी सूर्यी जो प्रकाशू, तो मीची जाण. म्हणून उदकी रसू, पाण्याचा जो ओलेपण आहे तो, का पवनी जो स्पर्शू, पवनाचा जो स्पर्श आहे, शशी सूर्याचा जो प्रकाश आहे तो मीच जाण. तैसाची नैसर्गिक शुद्धू, मी पृथ्वीचा ठाई गंधू. पृथ्वीचा गंध हे वेगवेगळे ऍक्च्युली ईच एलिमेंट हॅज अ क्वालिटी. जे 5 त्याचे गुण आहेत. प्रत्येकाचा एक गुण आहे. वाऱ्याचा स्पर्श, पाण्याचा टेस्ट, पृथ्वीचा गंध, आकाशाचं साऊंड, असं आहे गुण. तैसे नैसर्गिक शुद्धू, तैसे नैसर्गिकू शुद्धू, मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनमी शब्दू गगनमी शब्दू वेदी प्रणवू. वेदांमध्ये जो प्रणव आहे त्याच्याबद्दल लिहिलंय तो मीच आहे. गगनी जो शब्द आहे तो मीच आहे. पृथ्वीचा जो गंध आहे तो मीच आहे. नराच्या ठाई नरत्व, ही जस्ट कीप्स टेलिंग. नराच्या ठाई नरत्व, जे अहंभावीयेचे सत्व, ते पौरुष मी हे तत्व बोलिजत असे. मीच आहे. अग्नी ऐसे आहाच, तेज नामाचे आहे कवच, ते परवते केलिये साच, निज तेज मी ते मी. आणि नानाविध योनी, जन्माते भूती त्रिभुवनी, वर्तते आहाती जीवनी. आपुलाल्या एके पवनेचे पिती, एके तृणास्तव जीती, एक अन्नाधारे राहती जळे एक. आता हे जे तेज जे आहे ते तेजपणा आहे तो माझ्यामुळे. जर मी गेलो तर त्यातनं तेजपणा नाही राहत. आणि हे नानाविध योनी आहेत, त्याच्यातनं वेगवेगळे जे जन्मतात ती भूत सगळी मीच आहेत. भूत म्हणजे प्राणी, जीव मात्र. काही आणि ही जी जन्माला आले ते काही पवन पीती, काही वाऱ्यावर राहतात. एके तृणास्तव जीती, काही चारा वगैरे खातात, ग्रास. एके अन्नाधारे राहती, आपल्यासारखे अन्न खाऊन. जळे एक, काही पाण्यात फक्त. ऐसे भूत प्रतियानन, जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. त्यामुळे हे प्रकृती वशे जीवन जे वाटतंय सगळ्यांना, त्याच्या आघव ठाई, सगळ्याच्या ठाई अभिन्नत्वेने मीच आहे. पै आदिचेनी अवसरे, विरूढे गगनचेनी अंकुरे, जे अंतिगी अक्षरे प्रणव पीठीची. जवहा विश्वाकार असे, तव जे विश्वाची सारखे दिसे, मग महाप्रळय देशे कैसे ही नभे. ऐसे अनादि हे सहज,
ते मी गा विश्व बीज हे हातातळी तुझ देईज तसे. त्यामुळे आदिचेनी अवसरे आदी फ्रॉम द बिगिनिंग आकाश तत्व इज द सटलेस्ट. आकाश वायू तेज म्हणजे अग्नी जल पृथ्वी. तर हे आकाश तत्व इज दी सटलेस्ट. तर तिथे ओंकाराचा जो ध्वनी झाला आधी साऊंड जो झाला त्याच्यानंतर जी प्रकृती तयार झाली ती नंतर जेव्हा ती विरघळते तेव्हा पण तसंच ओंकाराचा जो आहे तो पण विरघळतो आणि मग तो परत त्या महत्तत्वात विलीन होतो. महत्तत्व जे परमप्रकृतीचं जे ना आलेलं आहे आणि परमप्रकृती ही जी आपल्या आत्मतत्वाची कृष्णाची जी माया आहे त्याच्यातनं जे आपल्याला दिसलेलं आहे तिथेच जाते. हे ऐसे अनादी जे सहज अनादी ज्याला बिगिनिंग नाहीये जे सहज आपल्याला मी सांगितलंय तुला जे सांगितलं जे सहज म्हणजे इट्स एफर्टलेस. हा जो स्वभाव एफर्टलेस आहे ते मी गा विश्वबीज दिस इज द ओरिजिन ऑफ द युनिवर्स. हे आता मी तुला आवळा जसा ठेवावा हातावर इतकं क्लिअरली सांगितलं तुला. हे हातातळी तुझं देईच असे तुला देतोय हे एवढं क्लिअर. किती कन्फ्युजिंग आहे ना नाहीतर. मग उघड करुनी पांडवा जय हे आणि सील सांख्याची गावा तै व्ययाचा उपेगू बरवा देखशील. आता जे मी सांगतोय तुला उघड करून हे सांख्य जे आपलं दर्शन आहे सांगितलं ना षट दर्शन आहेत. एक सांख्य दर्शन आहे जे कपिल ऋषींनी त्याची सूत्र लिहिलेली आहेत. ते सांख्याच्या गावात मी तुला हे सांगितलं कारण प्रकृतीचं जे आहे ना सत्वरजतम पुरुष प्रकृती हे जे विश्लेषण आहे ते सांख्यामध्ये लिहिलेले आहे. तर मी तुला सांगितलं त्याचा उपयोग बरवा देखशील परी हे अप्रासंगिक आलाप आता असतू न बोले संक्षेप जाण तपियांचा ठाई तप ते रूप माझे. तप जे तप करतात त्यांचं जे तप आहे ना तो मी आहे. बळियांच्या माझी बळ ते मी जाणे अढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. जी स्ट्रेंथ आहे स्ट्रेंथ लोकांची ते मी आहे. जे बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता मी आहे. बुद्धिमत्तांमध्ये बुद्धी आहे मी बुद्धिमत्तांमध्ये. भूतांच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मरामू जेणे अर्थास्थव धर्मू थोरू होय. आणि जी डिझायर जी आहे ना काम ते पण मीच आहे. जो धर्माच्या विरुद्ध जे नाही आहे काम ते मी आहे. म्हणजे असं म्हणून अरे डिझायर घाणेरडी नको नको नाही ते पण मीच आहे. धर्म अविरुद्ध भूतेषु कामो अस्मि भरतर्षभ. कामः अपि अहमस्मि कृष्ण वदति. हे रवि विकाराचेनी पैसे करी 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 खीर इंद्रियाची ऐसे परिधर्मासी वेखासे जाण जावो निधी. जो अप्रवृत्तीचा अवाठा सांडून विधीचे या निघे वाटा तेवीचे नियमाचा दिवटा सवे चाले. कामू ऐशिया बोजा प्रवर्ते म्हणून धर्मासी होय पुरते मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी. मग हा जो माणूस आहे ज्याच्यात काम असतं पण तो धर्म अविरुद्ध असतं ते काम म्हणून तो खूप सुंदर संसार पण भोगतो आणि मोक्ष पण प्राप्त करतो. भुक्ती आणि मुक्ती. जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचे वेल वाढवी जव कर्मफळेसी पालवी अपवर्गू टेके ऐसा नियतू का कंदर्पू जो भूता या बीजरूपू तो मी म्हणे बापू योगियांचा.
हे ऐकेक किती सांगावे, आता वस्तू ज्याची आगवे, मजपासून जाणावे विकारले असे. आता ह्या श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीची वेल वाढवी. श्रुतीच्या मताप्रमाणे, वेदांच्या मताप्रमाणे काम जे आहे, इच्छा ज्या आहेत त्या कराव्या आणि तिची वेल वाढवावी. आणि जे कर्मफळ मिळतं तुम्हाला, त्यांनी तुम्ही अपवर्ग म्हणजे स्वर्ग वगैरे भोगू शकता. पण ह्या प्रत्येकाच्या मागे बीज रूपात मी असतो. असं किती तुला आता सांगू, ह्याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे. किती सांगू आता, वस्तुजाची आघवे माझपासून जाणावे विकारले असे. हे माझ्यापासूनच आलेलं आहे, पण हा याचाच विकार झालाय. इट हॅज चेंज हॅज हॅपन बिकॉज ऑफ द प्रकृती. दॅट इज व्हॉट ही सेइंग. आता किती सुंदर बोलतात बघा. जे सात्विक न भाव कारजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळख तू. ह्याच्यात सात्विक आणि रज आणि हे वेगवेगळे जे विकार होतात ना, ते सत्व रज तमामुळे होतात. प्युरिटी जे असते आणि सत्व रज तम हे तुम्ही जर आयुर्वेदात पण बघितलं तर वात पित्त कफ हे त्रिदोष म्हणतात, दोष म्हणतात. ओके, तसं हे सत्व रज तम पण हे गुण आहेत, त्रिगुण आहेत. गुण म्हटलं की सगुणपणा आला, ते निर्गुण नाहीये. देयर इज समथिंग अबाउट इट. ओके, हे जला तरी माझ्या ठाई, परितया माझी मी नाही, जैसे स्वप्नीची ह्या डोही जागृती न बुडे, ना तरी रसाची सुघट, जैसी बीजकणिका घनवट, परी स्तव होय काष्ट अंकुरद्वारे, मग तया काष्टाच्या ठाई, सांगपा बीजपण असे काही, तैसा मी विकारी नाही, जरी विकरला दिसे. म्हणजे एक बीज घ्या, त्या बीजाचं काय होतं, मोठं झाड होतं. पण त्या झाडाच्या तुम्ही जर बुंद्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला बीज दिसेल का? नाही. कारण त्या बीजाचंच विकार होऊन ते हे झालेलं आहे, परिणाम झालेला आहे. परिमणते, परिणिमते म्हणजे चेंज होतं, ते विकार होतो त्याच्यात. पण ते चेंज झालेला आहे, पण तो विकार मी नाहीये. माझ्यामुळे ते झालेलं आहे. प्रकृतीमुळे तो विकार होतो. प्रकृती माझीच आहे मायेमुळे, पण तो मी नाही म्हणून तो विकारला. मी आय एम ऍट द एसेन्स लेवल असं सांगतात. कारण ते म्हणतात की जरी स्वप्नामध्ये आपण बुडलो तरी आपण ऍक्च्युली बुडलेलो नसतो. कारण आपला देह वगैरे सगळं जागृती ठिकाणी कसं असतं तसं. हे जरी विकारलेलं असतं तरी ऍक्च्युली विकार झालेला नसतो. You're seeing what he's actually trying to say. There are changes, but in reality there is no change. From that paradigm, context. पै गगनी उपजे आभाळ. अजून उदाहरण. परी तेथ गगन नाही केवळ, अथवा आभाळी होय सलिल, ते अभ्र नाही. आता या गगनामध्ये आभाळ येतात, पण तिथे गगन आपल्याला दिसत नाही. आकाशात आभाळ येतात पण आपल्याला दिसत नाही आभाळ. म्हणजे आपल्याला गगन दिसत नाही आभाळात. अथवा आभाळी होय सलील, आणि आभाळात पाणी येतं, ते तेथ अभ्र नाही. पण पाणी खाली पडलं की त्याच्यात आपल्याला ढग नाही दिसत. मग त्या उदकाचे नियावेशे, प्रगटले तेज जे लखलखित दिसे. पण जेव्हा असे ढग आपटतात पाण्यामुळे, तिकडे वीज कळते, पण त्या विजेमध्ये आपल्याला पाणी नाही दिसत. ती विजू माझी असे सलील काही. त्या विजेत असतं का सलील पाणी, असतं का? सांगे अग्निस्तव धूम होये, अग्नीमुळे धूम होतो, धूर येतो. ती धूमी काय अग्नी आहे, त्या धुरामध्ये काय अग्नी दिसते का आपल्याला? नाही. तैसा विकारू हा मी नो हे, जरी विकाराला असे. त्यामुळे सगळ्या विकारांमध्ये मी असतो पण मी दिसत नाही. इट्स गिव्हिंग लॉजिक. कन्व्हिन्स ना बुद्धी, मला माहिती आहे सगळं. इट इज लाईक द बेबी इन द वूम इज डाउटिंग मदर्स एक्झिस्टन्स.
बिकॉज इट डझंट सी. असेल बहुतेक काहीतरी आपण सायंटिफिक बघायला पाहिजे. बाळात विचार करून. आई आहे की नाही माहित नाही आपल्याला. दॅट वे आई इज देअर. आई क्रिएटेड यू, बट यू आर सिटिंग इन साइड. यू कांट सी हर. दॅट्स वाय. नाही लॉजिक नाही रे. लॉजिक नाही आपल्याला. बरोबर नाही. शास्त्रामध्ये लॉजिक नसतं. अक्कल एवढीशी, शहाणपणा जास्ती असतो. परी उदकी झाली बाबुळी. अजून एक्झाम्पल्स. तरी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. पाण्यामध्ये जे काय म्हणतात त्याला, वर जे हिरवं हिरवं येतं शेवाळ, त्याच्यामुळे पाणी झाकलं जातं ना. शेवाळच येतं पण ते पाण्यामुळे झालेलं असतं, पण ते पाणीच झाकतं. ते उदकाते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. आणि पाण्याच्या ढगांमुळे, जे आकाशामुळेच डेव्हलप झालेले असतात, ते आकाशालाच कव्हर करतात. हा का स्वप्न हे लटिके म्हणो ये, परी निद्रावशे बाणले होये, तव आठवू काय देता हे आपण ते या. आणि स्वप्नामध्ये आपण घाबरतो, आपण इथे तिथे पळतो, आपण ह्याला भेटतो त्याला भेटतो स्वप्नामध्ये. पण ते आपण कोण आहे त्याला विसरायला लावतं. ते स्वप्न आपल्यातच निर्माण झालेलं असतं, पण आपल्यालाच विसरवतो. हे असो डोळ्यांचे, डोळ्यांची पडळ रचे, ते देखणे पण डोळ्यांचे न गाळीजे काही. आणि डोळ्यावर आपल्या पडदा आला तर आपल्याला काही दिसत नाही. हा जो डोळ्याचा पडदा आहे तो आपल्याला दाखवत नाही, पण त्याने ऍक्च्युली खरंच काय नसतं का. तैसे हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढावली, जीवन की जैसी. तर ही माझीच त्रिगुणात्मक शक्ती आहे, माझीच सावली आहे, पण ती जशी काय तिने मलाच झाकलंय. हे आपण बघतो ना, आपल्या डोळ्यासमोर बघतो ही उदाहरण. दिस इज रियालिटी. म्हणून भूते माते नेणती, माझीच परी मी नव्हती, जैसे जळीची जळी न विरती मुक्ता फळे. म्हणून ही भूते मातेन नेणती. म्हणून ही जी भूत आहेत जे माझ्यापासून जन्म, ती मला ओळखत नाहीत. ती वाईट वाटत असेल त्याला. म्हणजे तोच जन्म देतो, तोच पोचतो, तोच सगळं करतो. तो इतकी सुंदर फुलं, इतकं काय काय सुंदर आहे, पण नावं पण ठेवतो, हे घाण आहे, हे चांगलं आहे. एक गोष्ट नाही तयार करू शकत आपण स्वतः. पण एक काहीतरी छोटं काहीतरी आपण लिहिलं किंवा काहीतरी केलं, ओ मी केलं, ती अहंकार. ही बुद्धी त्याची आहे. सकलार्थ मती प्रकाशू. आणि ते वर आपण त्याच्या एक्झिस्टन्सलाच क्वेश्चन करतो. इट्स ओके, बट यू हॅव टू अंडरस्टँड दिस. पै पृथ्वीची घटू की जे, सवेची पृथ्वी सीमे जरी मेळ विजे, एरवी तोची अग्निप्रसंगे असिजे, तरी वेगळा होय. आता पृथ्वीच आपण मातीपासना मडकं बनवतो, ते पाणी कालवतो, तेव्हा जर आपण लगेच ओला असताना तर लगेच तो मातीत मिळेल. पण तो अग्नीमध्ये जर त्याला जर त्याचं आपण त्याला भाजलं तर ते मातीत सेपरेट राहतात आहे मातीपेक्षा. असं वेगळा होय. तैसे भूत जात सर्वे, हे माझेची कीर अवयव, परी माया योगे जीव दशे आले. हे माझेच अवयव आहेत अर्जुना, पण मायावशे हे जीव झालेत. म्हणून माझेच मी नव्हती, माझेची मज न ओळखती, अहम ममता भ्रांती, विषयांध झाले. ते मला ओळखत नाहीत, माझेच आहेत पण मला म्हणत नाहीत ते मी त्यांचा. आणि
अहम म्हणजे मी आणि ममता माझं ह्याच्यामध्ये आणि विषयांध झाले, सेन्स ऑफ मध्ये आंधळे झाले. आता महदादी ही माझी माया, मग सारखं महत्तत्व आदी तत्व जे आहेत सांगितले ना, गगन आप मन बुद्धी अहंकार ही अष्ट तत्व. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होई जे हे आया कैसे ये, जे ब्रह्मचळांचा आधाडा, पहलिया संकल्प जळाचा उभाडा, सेवेची महाभूताचा बुडबुडा, साना आला. आता हे खूप पोएटिक एक्सप्रेशन आहे काय चाललंय. ओके. जे सृष्टी विस्ताराचे निवोगे, चढत काळ कळणे चेनी वेगे, प्रवृत्ती निवृत्तीचे तुंगे, तटे सांडी, जे गुण घनाचे निवृष्टी भरे वाव, भरली मोहच्या चेनी महापुरे, घेऊन जात नागरे यमनियमांची, जे द्वेषाची अवती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन. म्हणजे आता हे जे सगळी माया आहे माझी अष्ट, त्यांनी असं कसं झालंय, ब्रह्मचळाचा आधाडा पाहिल्या संकल्पाच्या जळामुळे, इच्छांच्या जळामुळे खूप मोठा बुडबुडा आणि मोठा पाऊस पडतोय. आणि त्या तो सृष्टीचा जो पाऊस पडतोय, आणि काळ आणि कळणेचेनी वेगे, आणि काळाचा जो वेग आहे त्याच्यामुळे ना खूप जोरात पाऊस पडतोय, आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन बांध आहेत त्याच्यावर, आणि खूप जोराने आता पाणी जात आहे हे प्रकृतीचं, आणि त्याने मोह आहे, त्याने पूर आलाय त्या पाण्याला, आणि यमनियमाचा जे एलिमेंट्स आहेत ना ते वाहून चाललेत, कारण मोहाचा पूर आलाय. आणि द्वेष आहे तिथे, द्वेष आणि मत्सराची वळण आहेत, आणि प्रमादादी तळपत महामीन, आणि प्रमाद म्हणजे खूप मिस्टेक्स, भ्रांती आहे, आणि त्या भ्रांतीमध्ये ते मीन, ते मासे पोहतायत, जे ते प्रपंचाची वळणे, कर्माची बोभाणे, वरी तरताती वोसणे सुख दुःखाची. आणि प्रपंचाची वळणे तिथे वेगवेगळी, गृहस्थाश्रम हे ते वेगवेगळी वळणे, अकर्म ह्याचे वेगवेगळे दगड आहेत तिथे, वरी तरताती वोसणे सुख दुःखाची, आणि कधी कधी सुख दुःख ह्याच्यामध्ये ते तरतात थोडंफार. रीतीची आ बेटा, आदळती कामाची आ लाटा, रती म्हणजे कामवासना, त्याच्यामध्ये कामाच्या रतीचं बेट आहे, एक आयलंड आहे, आणि तिथे खूप कामाच्या लाटा येत आहेत, जे इथं जीवफेन संघटा संघ दिसे, तिकडे जीव कासावीस होतोय. अहंकाराची तळिया, वरी मदत्रयाची उकळिया, जेथ विषयोर मीचिया आकळिया उल्लाळ घेती. अहंकार उल्लाळ घेती, अजून एन्थुझियास्टिकली ते उडतात. उदयास्ताचे लोंढे, पाडित जन्म मरणाचे चोंढे, ते पांचभौतिकच बुडबुडे होती जाती, जन्म मृत्यू संमोह विभ्रम मासे, घेताती धैर्याचे आविसे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. ते संमोह आणि विभ्राण आणि हे मासे जे आहेत ते धैर्य गिळतात, म्हणजे घाबरून राहतात ते, आणि गोल गोल अज्ञानामुळे फिरत राहतात. एक्सप्रेशन ऑफ आवर लाईफ, दिस डिस्क्रिप्शन ऑफ व्हॉट वी डू. भ्रांतीचे खंडुळे, रेवले अस्ताचे अवगाळे, रजोगुणाची खळाळे, स्वर्गू गाजे तमाचे धारचे वाड, स्वस्ताचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. ह्या माया नदीत सत्वरजतम गुणांनी वेगवेगळ्या गोष्टी होतात. पै पुनरावृत्तीचे निवभंडे, झळंबाती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती थोडे ब्रह्म गोळकाचे.
तया पाण्याचे निवाहिले पण अजूने धन धरती बोभाणे ऐसे मायापूर हा कवणे करिजे लघा. हा मायापूर कसा कोण तरणार? काय थोडा गोंधळ आहे ते. येथे एक नवलो नवलावे जो जो खिजे तरणो पावो तो आपावो होयते ऐक एक स्वयं बुद्धीच पाही रिगाले तयाची शुद्धीची नाही एक जाणीवेची डोही गर्वेच गिळाले. हे कसं जाणार? कोण कसं तरू शकतो? जे स्वतःच्या स्वयंबुद्धीने बोलतात ना, मला माहिती आहे, मी असं करीन, तसं करीन आणि त्यांच्यात शुद्धता नाहीये, ते गर्वानेच बुडणार आहेत. हं. एक वेदत्रयाची या सांगडी, घेतली या अहंभावीच्या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी, सगळेच गेले. किंवा नाही, मी ना शास्त्र शिकणार. हं. शास्त्र शिकणार, शास्त्रामध्ये जे लिहिलंय ना, ते मी करून हा महापूर मायेचा मी पार करणार. पण मी शास्त्र शिकलोय ना. मला सगळं येतं वेदांमध्ये जे लिहिलंय. मी प्रवचन देणार, हे ते. अहंभावी याची धोंडे, म्हणजे बेसिकली त्यांनी शास्त्र शिकलेत, पण त्यांचा तर अहंकार आहे, ते धोंडे आहेत त्यांच्या गळ्यात. मग काय होणार? ते बुडणार. एके वयसेचे जाड बांधले, मग मनमथाची आकासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळूनिया. किंवा जे वयात आले तरुण आहेत, त्यांच्या इतका मनात विषयांबद्दल इतकं, अरे मला मर्सिडीज हवंय, मला हे पाहिजे, मला असं मोठं घर पाहिजे, मला असं लग्न करायचंय, ते नॉट नॉट अ प्रॉब्लेम, पण ते त्याच्यातच, त्या विषयासागरातच ते चघळून जातात. आता वृद्धाप्याची तरंगा, आता वृद्ध जे लोक आहेत ते, माझी मतिभ्रंशाचा जरंगा, पण त्यांना काय आठवतच नाही. मतिभ्रंश. तेणे कवळी जता ती पैगा चहू कहे, तसे गोंधळतात, काय करायचं आता, काय करायचं. आणि शोकाच्या कंडा उपडत, क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिंधी चुंबिजत उदवला ठाई. त्यात शोक, दुःख, क्रोध, ह्याच्यात अजून काय 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 ते मिक्स होत जातात. म्हणजे दे गेट इन्व्हॉल्व्ड अँड गेट ट्रॅप्ड. मग दुःखाचे नि बरबटे बोंबले, पाठे मरणाची रेवे रेवले, ऐसे कामाची कांसे लागले, ते गेले वाया. आणि दुःखाने बरबटून जातात आणि त्या मातीत ते फसून राहतात, ऐसे ते वाया जातात. म्हणजे तुम्ही विचार करा, पूर आलाय आणि त्याच्यामध्ये ते चिखलात रुतलेत असं. एके यजन क्रियाच्या पेटी, बांधोनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी, शिरकोनी ठेले. एकी मोक्षी लागवयाची आशा, केली कर्म ब्रह्मांचा भरवसा, परी ते पडले वळसा विधिनिषेधांचा. अमेझिंग. म्हणतात की काही जणांनी यजन क्रिया केली, म्हणजे कुठे कुठे माणूस फसू शकतो सगळं त्यांनी कव्हर केलंय. यजन क्रिया, योग, याग, होम हवन करतात, स्वर्ग सुख पाहिजे म्हणून. पण एक मोक्षी लागावयाची आशा, केली कर्मब्रह्माचा बरीचा, परी ते पडले वळसा विधिनिषेधांच्या. पण नाही, शास्त्रामध्ये सांगितलंय हे करायचं, शास्त्रामध्ये सांगितलंय हे करायचं नाही, ह्याच्या आतच ते गुरफटून राहतात, त्यांना काही भेटत नाही. शास्त्राने असं सांगितलं, शास्त्राने. आपल्याला प्रश्न, मग करायचं तरी काय? दॅट्स वाय द बॅलन्स अँड द डेप्थ अँड द सूक्ष्म ज्ञान की शास्त्र धर्म काय आहे. 2 to 3 minutes. त्यामुळे ते पण प्रॉब्लेम. जे विधी निषेध, शास्त्रांचा अभ्यास केला, शास्त्रामध्ये सांगितलं हे करायचं, शास्त्रामध्ये सांगितलं हे नाही करायचं, दॅट इज ऑल्सो प्रॉब्लेम. विधी निषेध फॉलो करण्याचा प्रॉब्लेम नाही, बट नॉट हॅव्हिंग क्लिअर अंडरस्टँडिंग इज अ प्रॉब्लेम. म्हणून तर महाभारत आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युज होतो आपण, काय करायचं, कृष्णाने काय केलंय. म्हणून अभ्यास करायचा,
अभ्यास करायचं म्हणजे वाचायचं नाही नुसतं. श्रवण करून मग मनन करायचं, अॅनलाईज करायचं. जेथ वैराग्याची नाव निरिगे, विवेकाचा तागा न लागे, वरी काही तरी ते योगे तरी विपायतो. वैराग्य जर नसेल आणि विवेक जर नसेल तर हे नुसतं फॉलो करून फायदा नाही. क्लिअर? ऐसे जीवाची आंगवणे, ये माया नदीचे उतरणे, हे कासया सारिखे बोलणे म्हणावे पहा. जरी अपथ्याशी व्याधी, कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी सिद्धी आली शांती. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे बिवसी जरी, पाळसवा गुरखरंडी, जरी मुंगी मेरू बोलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. आता ज्यांना वैराग्य आणि हे नाहीये, विवेक नाहीये, त्यांनी कसं केल्यासारखं आहे म्हणजे अपथ्य जो पथ्य पाळत नाही त्याची व्याधी जाते, किंवा मुंगी मेरू जो आहे तो ओलांडून जातो. इट इज लाईक दॅट. इट्स व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी इम्पॉसिबल असं. म्हणजे जर ते करायचंय तर तसं म्हणजे पथ्य पाळलंच पाहिजे, तरच व्याधी जाईल ना. म्हणून गा पंडू सुता, जैसी सकामा न जाणीवेची वनिता, तैसी माया माय हे सरिता न तरवे जीवा. त्यामुळे जर सकाम असेल, डिझायर्स असतील खूप, तर ही जी जाणीवेची वनिता आहे, हे जे नॉलेज आहे आपल्याला माहिती आहे प्रकृतीचं, तर त्याच्यातनं त्या नदीतनं कसं तरणार तो? येथ एकची लीला तरले, जे सर्व भाव मज भजले. एकाच गोष्टीनी ते तरू शकतात, जर मला ते भजतील तर, माझी आठवण करतील तर. तया एलीची थडिये सरिले, माया जळ, जया सद्गुरु तारू पुढे. सद्गुरु तो तुम्हाला हाताने नेईल. जे अनुभवांचे कासे गाडे, तया आत्मनिवेदन करांडे आखळले. त्याला आत्मनिवेदन कळेल जे सद्गुरूच्या हातात कळेल. जे अहंभावाचे ओझे सांडुनी, आता ही इज गिव्हिंग सोल्युशन, 2 मिनिटं द्या. आता अहंभावाचे ओझे सांडुनी, मी आहे, मी करतो, मी केलंय, माझ्यामुळे आहे सगळं, हे ओझं काढा. आपल्याला पोहायचंय ना, मग डोक्यावर ओझं घेऊन पोहू शकतो का आपण? नाही ना. हे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाची या झुळकाचा चुकावणी. संकल्प आणि विकल्प, कन्फ्युजन, त्याचे जे झुळके आहेत ते चुकवा. म्हणजे जेव्हा आपल्याला पोहायचं असेल आणि खूप वारा येत असेल तर इट विल बी डिफिकल्ट, तर तुम्ही विकल्पाचा झुळका चुकवा. अनुरागाचा निरुता होनी, पाणी ढाळू. अनुराग म्हणजे जो अटॅचमेंट, ते तुम्ही काढा आणि ते गढूळ पाणी आहे ते क्लिअर होईल. मग तुम्हाला कळेल कुठल्या साईडला जायचं. जया एक्याचिया उतारा, बोधाचा जोडला तारा. मग निवृत्तीचिया पैलतीरा झेपवेल जे. मग थोडस जे नॉलेज आपण वाचतो, अभ्यास करतो, त्याच्यानी मग निवृत्तीचा जो तीर आहे, जो किनारा आहे, तिकडे तुम्ही त्या डिरेक्शन मध्ये जा. ते उपरतीची वावे सेलत, वैराग्य. सोहम भावाचे निथावे पेलत. उपरती वैराग्य आणि सोहम भाव असे हे दोन्ही अंडरस्टँडिंगनी तुम्ही त्या 2 हातांनी पेलत, मग निघाले अनकळित निवृत्ती तटी. मग तुम्ही तिकडे पोचाल त्या तटावर. येणे उपाये मज भजले. आता हे तुला उपाय मी सांगितले. ते हे माझी माया तरले, ते मग माझी माया तरती. परी ऐसे भक्त विपाईले, बहुवस नाही. परी ऐसे भक्त, पण असे भक्त
खूप कमी आहेत. बहु असं नाही रे पार्था. आपल्याला कसा तो माया नदी, महापूर ते पण सांगितलं आणि त्याच्यातनं कसं पोहायचं ते पण सांगितलं. हे प्रेमामुळेच. हं. तर उद्या दुसरे 100 बघूया. बघूया. क्लोज युअर आईज. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. Slowly open your eyes. Okay, Hari Om.